अंजली तनपुरे, चंद्रबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर। सर्वप्रथम मला इथे चान्स दिल्याबद्दल रोहिणी प्रकाश यांचे धन्यवाद आणि आपले सुद्धा धन्यवाद। तर ह्या वर्षी जे कोलकातामध्ये रेप केस झाली होती, एका डॉक्टरची डॉक्टरची मीन्स रेप करून जी सुसाईड वगैरे झालं होतं, त्याच्यानंतर आला होता दसरा आणि दसऱ्याला सगळेजण शुभेच्छा देत होते। त्या टाईममध्ये मला असं वाटत होतं की रावणाने एकदा फक्त सीता पळून नेली होती, तर त्याला आपण मारलं आणि नंतर त्याचं आपण रावणाचा पुतळा दहन करतो। खरंच आपण त्याच्यासाठी लायक आहोत का? जे मेन बलात्कारी आहेत त्यांना आपण शिक्षा देत नाही आणि रावणाच्या पुतळ्याला विनाकारण आपण जाळत असतो। तर त्याचबद्दल मी एक कविता लिहिली होती, त्याचं शीर्षक आहे रावण जळत असताना। सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन झाल्या, सोनं देऊन भरभरून प्रेमही देऊन झालं। सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन झाल्या, सोनं देऊन सगळ्यांना प्रेमही देऊन झालं। शिलांगणावर आज रावण दहन केलं गेलं, माझ्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं। आज असुरांच्या हस्ते रावण दहन झालं, राक्षस सेनेनं जल्लोष करत सगळं काही आनंदानं पाहिलं। त्या रावणाने फक्त एकदाच पळून नेली होती सीता, आज रस्ते स्त्रीवर अन्याय होत आहेत आता। का दरवर्षी खोटंच ढोंग रचलं जातं रावण दहन करण्याचं? का दरवर्षी खोटंच ढोंग करलं जातं रावण दहन करण्याचं? जर आपण एकही पाऊल उचलू शकत नाही पीडितांना न्याय देण्याचं। तीच नाही आपली संस्कृती ज्यामध्ये घडले आहेत रामायण महाभारत स्त्रियांच्या सन्मानासाठी। तीच ना आपली संस्कृती ज्यामध्ये घडले आहे रामायण महाभारत स्त्रियांच्या सन्मानासाठी। मग आज का हातात येते मेणबत्ती पीडितांच्या आत्मशांतीसाठी? केव्हाच देवी मंदिर सोडून रक्ताचे अश्रू गाळत रडली, केव्हाच देवी मंदिर सोडून रक्तांचे अश्रू गाळत रडली। ज्या दिवशी मरणासन्न लाडकी लेक बापाने पाहिली, ज्या दिवशी मरणासन्न लाडकी लेक बापाने उघड्या डोळ्यांनी पाहिली। माणसाचं रूप तुम्ही राक्षसाने आज घेतलं, माणसाचं रूप तुम्ही राक्षसाने आज घेतलं। आज देवानेही माणसा तुला न्यायाचं दान मागितलं, आज न्यायासाठी माणसा तुला देवानेही न्यायाचं दान मागितलं। माझी एक दुसरी कविता, आपण सगळेजण बाल्यावस्थेतून तरुणावस्थेत आलेलो आहोत आणि तरी सुद्धा आपल्याला कधी असं वाटतं लहानपणात जाता यावं, लहानपणाचं जग जगता यावं। तर तसंच एकदा वाटत असताना त्या मनस्थितीत असताना मी ही कविता लिहिली होती। त्याचं शीर्षक आहे पुन्हा एकदा बालपणात जावे। पुन्हा एकदा मी बालपणात जावे, सोडून देवा मी या जगाचा जाच, फोडून टाकावे मी सगळे बंधनाचे काच। फुलपाखरा मागे मी बागडत राहावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। आजीच्या प्रेमळ मांडीवर मी बसावे, कुकीच नको त्या परी दाखवण्याचा हट्ट मी धरावे आणि हट्ट पूर्ण होईना म्हणून मी रडत बसावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। आजोबांनी मला आणून द्यावी चॉकलेट, सोबतच मी त्यांना मागावी लिमलेट। बोट चाटत मी दादाचेही चॉकलेट खावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। आईने म्हणावी माझ्यासाठी अंगाई, म्हणावे झोप नाहीतर भूत तुला धरून नेई, आणि घाबरून मीही हळूच आईच्या कुशीत शिरावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। मी उगीच रडून घरात कहर करावा आणि बाबांनी मला जोराचा मार द्यावा, मार खाऊन मी कोपऱ्यात रुसून बसावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। काकांनी मला शिकवाव्यात सुंदर छान म्हणी, काकूनीही शिकवावीत छान छान गाणी। त्यांचं पारायण करत मी घोकत बसावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। ताईंनी मला शृंगार करून द्यावा आणि आवडला नाही म्हणून मी तो पुसून टाकावा, तिने चिडून जावे व मीही उदास व्हावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे। सुंदर असे बालपण पुन्हा एकदा लाभावे, लोभसवाने बालक होऊन मी पुन्हा एकदा बागडावे। माझ्यातून मी निसटून लहान मूल व्हावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे, पुन्हा एकदा मी बालपणात जावे।